नमस्कार, मी शहाजी किसन पथाडे, शिरोळमध्ये राहतो. माझा तालुका खंडाळा, जिल्हा सातारा आणि शिरोळमधली MIDC मध्ये मी एका कंपनीमध्ये कामावर जातो. नमस्कार, मी राणी शहाजी पथाडे, आम्ही शिरोळमध्ये राहतो. तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, मी गृहिणी आहे. काय आमच्या मुलांची जी स्वप्न आहेत त्यालाच आमचं पुशिंग राहिलं. शिरोळसारख्या ठिकाणी मध्ये त्याचं शाळेच्या वेळचं जे बौद्धिक लेवल, त्याची पात्रता बघून एक चांगला सुज्ञ भारतीय नागरिक बनवून एक आपलं नाव, आपल्या देशाचं नाव, गावाचं नाव, ह्या अनुषंगानं त्याचं कार्यवाही व्हावी आणि त्याच्यासाठीच जे बी काय लागेल त्याचे आमचे प्रयत्न राहतील. की गेली 12-13 वर्ष, 15 वर्ष झाल्यापासून त्याला कधी आम्ही लांब ठेवलाच नाही. आणि पहिल्यांदाच असं आहे की त्याला तिकडे पाठवलं. अक्षरशः मला तर 2-3 दिवस झोप नाही. जाण्याच्या अगोदर पण तिचा अवस्था, पाठवून आल्यावर पण आता तरी त्याला कुठं बरं वाटतंय की तिथं रुळलाय म्हणून. त्याला लहानपणापासून म्हणजे शाळेत जाणे येणे इथपासूनच्या ते घरी त्याला शाळेतल्या ज्या गोष्टी लागणार आहे त्याच्या संदर्भातल्या ह्या सुरुवातीला आम्ही त्याला शाळेला फक्त मी किंवा हे सोडायला असायचं. बस आम्ही पाठवली नाही, खरं सांगायचं, दोघा टाइम. आणि नसलो तर मग त्यावेळेस तो चालत यायचा. एक मोठा असल्यामुळे ते एकाला दोघं म्हणलं तरी ते घरी यायचे. चालेल, शाळा लांब होती तरी एकाला दोघं हाताला पकडून ती यायची शाळेत घरी. त्यामुळे एवढं म्हणजे कसं आम्हाला त्या बसला पैसे खर्च करण्याची आमची तयारी नव्हती. तरी काही त्याला स्टेशनरी लागली तर त्याला मी पहिलेच सांगितलं होतं, मला 8 दिवस आधी इन्फॉर्म करत जा, त्यावेळी मी तुझ्या त्या टायमिंगला ते पिकअप तुला होत जाईल. कारण का आज मागितलं म्हणजे लगेच होते एवढी बी परिस्थिती आमची नव्हतीच. तरी देखील मग तो त्या पद्धतीत सांगायचा की 8 दिवसामध्ये ही फी लागणार आहे, ही स्टेशनरी लागणार आहे. आणि जास्त करून मोठा एक असल्यामुळे निम्मांचं सामान त्याचा तोच वापरायचा. कपड्यापासून सगळंच म्हणलं तरी चालेल. कारण की नाही, हा आहे एक बाळ छोटा, मग दादाचे कपडे बाळ घालले. ती एक काय म्हणतात, जे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी खरंच ते DM सरांचं धन्यवाद की ही. आणि इतक्या खोलवर मी तिथं गेल्यावर कळलं की येथे तुमची चाकून माकून पूर्ण चौकशी करतात आणि खरंच त्या गुणवत्तेत जर तो विद्यार्थी पालकांचं म्हणजे त्यांची परिस्थिती आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता, ह्या 2 गोष्टीचं बघितलं तर तिथं व्हॅल्युएशन करतात आणि होतं. हे माझा तर वैयक्तिक अनुभव आहे. आणि ते मी तर ते स्कॉलरशिपला माहीत पण नव्हतं. मी फक्त ऍडमिशन आणि कसं काय सिस्टीम ही बघायला गेलतो. सिस्टीम बघायच्या नादामध्ये ते स्कॉलरशिप विषय आल्यावरती आमच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हतं. स्कॉलरशिप म्हणजे पैसे आम्ही घेऊन काहीच नाही, फक्त बघायचं ह्या हिशोबाने तिथं गेलेलो. परंतु ते सिस्टीम्स हे ते आवडलं. आणि दुसरी एक तर सांगायची गोष्ट, महिलांना जास्त त्याच्या मुलाच्या जेवणाच्या आरोग्याचं ओके, पण आम्ही ते 2च्या टायमिंगला गेलो तर ते लाड मॅडम आणि त्या सरांनी सगळ्यांनी तुम्ही हीच लंच करा, हिथलं हॉस्टेलचं. आणि ते आम्ही जेवण करून नंतर ऍडमिशन केलं 4 वाजता. असा हा त्या दिवशीचा प्रवास आमचा झाला. परंतु हाय ज्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्याच्यात खरंच फीची कमतरता जाणवते तर तिथं मला नाही वाटत कमतरता की तुम्हाला पिकअप करतात. नाही, आता हे का बघा, गेली 10 महिने तो आमच्यापासून लांब आहे. कंप्लीट आता 10 महिने मी मोजले तर 10 महिन्यात ते माझ्या माहितीनं मी त्याच्या 14 वर्षात 15 वर्षात काय जाणवलं नाही मला त्याचं ग्रोथ किंवा काय. वेळ तो पास होत होता, 10वीला 91 म्हणतात, पण जे उंबऱ्याच्या बाहेरचं जे जग आहे हे तिथं ते कळलं. आणि 10 महिन्यात तो आज वेल पर्सन सारखं त्याचं बिहेवियर मला जाणवतं. थोडंसं अभ्यासाचं बोलत तर ते ऑटोमॅटिकली ते आहेच आहे. पहिला मेन म्हणजे जरा चिडचिडा स्वभाव होता, शांत झालाय, ऐकायचं तर पहिल्यापासूनच. आणि खूप शांत खूप झालाय आणि समजूतदार तर खूप झालाय. दुसरं नाही का, म्हणजे थोडंसं ऍडजस्टपणा. ग्रुप सिस्टीमचं एक चांगलं उदाहरण आहे त्याच्यात, ते दिसतंय मला. तसं बघितलं तर पुणे आणि ह्या ज्या कोल्हापूर सिटी आहेत त्या मुळात मलाच त्या
ग्रामीण विद्यार्थ्यांना सुटेबल म्हणजे ना त्यांच्या आर्थिकला ना त्यांच्या राहण्याच्या ह्या गोष्टीला मलाच कॅपेबिलिटी वाटत नव्हते. बारामती थोडंसं काय म्हणतात पुण्यानंतरचं विद्येचं माहेरघर महाराष्ट्रात बोललं जातं ते इथंच आहे बारामती. म्हणून एक चौकशी आणि त्याच्यावरती हिस्ट्री काढून थोडंसं चर्चा करून आम्ही तिकडं वळण्याचा हे धरला. त्यातल्या त्यात आचार्याचं नाव थोडंसं वाजत होतं बाजूला. आम्ही जाऊन तिथं ॲक्च्युअली व्हिजिट होती आणि पहिली आणि शेवटची आणि त्याची आता कम्प्लिशन होईल ती आमची हीच आहे. आम्ही इतरत्र दुसरी कुठं गेलो त्याच्यात वेगळे पण बोललं तर ती सिस्टीम काम करते तिथं. माणसं हे ती दिसायला आहे सिस्टीम काम करते. असं जर बोललं तर सगळ्यात ग्राउंड लेवलचा हा सिक्युरिटी तो असा पाय ठेवला तर तुम्हाला तो विचारतो कुठं जायचंय नोंद करा आणि कोणाला भेटायचंय. मग त्याच्या पुढच्या रेफरन्स टीम असेल त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनची टीम असेल HR डिपार्टमेंट असेल त्याच्यानंतर तुमची मॅनेजमेंट सिस्टीम असेल आतली मग जसे की तुमचे काटकर सर वगैरे किंवा DM सर ॲज अ मेन लॉर्ड ते अशी सिस्टीम. आणि मला नाही वाटत DM सर मी ज्या तुमच्या फंक्शनला यायचो म्हटलं त्यांचं काय काय कार्यक्रम अरेंज केल्यावर तर त्यावेळेस ओपनली नॉट अ जोक हे DM सर बोलतात की एनी पॉईंट टेल मी म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं पालकांना मुलांना पण आव्हान असतं. हे सिस्टीम जर काम करत असेल तर एवढा मोठा माणूस हे बोलू शकत नाही पण ते करतात. ते आम्हाला तिथं जाणवलं 2-3 वेळा. मग आपल्याला ते अनसेफ न म्हणता ते वेलसेफ वाटायला. मी तर आवर्जून सांगेल माझा तर पूर्ण अनुभव आणि त्या मुलाबद्दलचं 10 महिन्यातलं मी एवढं बोलत असेल अजून त्याची जवळजवळ 15 महिने बाकी आहेत त्या अकॅडमीला. भवितव्य छान आहे, सिस्टीम छान आहे, रूल रेग्युलेशन फॉलो करतात आणि ज्या स्वतःच्या तुम्हाला अडचणीचे विषय त्याचं टेक केअर घेतात. त्याचं गेल्या 5-6 महिन्यापासून जो ॲडमिशन करेल तो पालक तिथला असं एक कन्सेप्ट आहे. त्यामुळं तिथलं पालकत्व स्वीकारणारा माणूस आपल्यासारखा तिथं एक आहे. नॉट ओनली आचार्य अकॅडमी मालक एक पालक असा माणूस तिथे अवेलेबल केलेला आहे. त्याच्याशी आपण आपले सगळे पॉईंट्स क्लिअर करू शकतो. नाही आता पूर्वीसारखं 10वी-12वीवरती काय राहिलेलंच नाही. मार्क्सवरती कुठलं ॲडमिशन डिपेंड नाही. त्याला ह्या ज्या 3 गोष्टी नीट CET किंवा जी पालकांना मी म्हणत नाही सर्वांनीच नीट करावं जी करावं पण ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याचा कल बघून कृपया लोकांनी त्या ह्याच्याकडे वळून 1-2 वर्ष मुलांनीही पालकांनीही आणि आर्थिक त्रास सहन जर केला तर त्यांचं फ्युचर परत तुम्हाला तेच बघायची त्यांच्या किंवा डवळाडवळ करायची गरज भासणार नाही असं ह्या गोष्टीतनं मला जाणवतं आहे. म्हणजे आता तसं बघितलं तर मेन विषय आमची आर्थिक त्याला येऊ का या गोष्टीवरती तो 90 किलोमीटर येणे जाणे प्रवास आणि गाडी किंवा त्याचं गाडी पण या 2-3 गोष्टीसाठी त्याचा विचार होत असतो सारखा की एवढे पैसे जातील येताना सुद्धा काही खात नाही तिथून घरी जेवण एवढे पैसे जातील कशाला येत आहे मला हाय दिवाळीला सुट्टी मला हाय 2 महिन्याला सुट्टी असं पोस्टपोन करणे. आणि मग आपल्या समजा गरज वाटलीच अत्यंत निष्काम त्यावेळेस आपल्याला नाही. आता सर्वच पालकांची आपल्या जवळचं चांगलं कॉलेज पण शेवटी त्याचे जे परिश्रम एफर्ट आहेत पण आपल्या त्याला त्याच्या परिश्रमाचं आमच्या काय म्हणतात आमच्या कष्टाचं ह्याचं एखादं चीज चांगलं मिळून चांगलं कॉलेजेस सर्वच चांगले असतात. कॉलेजांना नावं ठेवण्यात नाही. डिमांड हे आपल्यावरती नसते डिमांड तुमच्या मार्कावर असते. तर एक गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं त्याचं लाईफ करिअर त्याचं त्यानं करावं आणि त्याचं हे जे अकॅडमी त्याच्या मागच्या ज्युनियर शाळेमध्ये आणि आमचं पालकांचं गावाचं सर्वांचं त्याच्यात नाव हे करावं ही एवढीच अपेक्षा. महाराष्ट्रातील सर्व जे 10वी नंतर पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक विनंती आहे की किंवा आव्हान म्हणा की मुलांच्या पुढच्या करिअरसाठी
तिथं बारामतीतली आचार्य अकॅडमी इज सगळी वेल तुमच्या सगळ्या काय म्हणतात त्याला शंका किंवा विद्येचं तुमच्या मुलांचं देवाणघेवाणीचे डाऊट्स त्या सगळ्या गोष्टी घरच्यासारखं तिथं ते ॲटमॉस्फिअर राबवलं जातं आणि सिस्टीम आणि त्याच्या सगळ्या गोष्टी तिथं राबवल्या जातात. त्या पद्धतीत तिथं सर्व मिळतं. एकदा म्हणण्यापेक्षा मीच केलेला आहे हा प्रयोग. कृपया तिथलं सगळ्यांनी ॲडमिशन्स घेतली तर तिथं तुम्हाला तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते सर्व पूर्ण होण्याचं एक मार्ग आहे. आचार्य अकॅडमी ही एक गुणवत्तेचं घर आहे आणि तिथं गेल्यानंतर त्या सर्व गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात. हा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. त्याच्यामुळं कृपया सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देऊन आपलं ॲडमिशन केलं तर सर्वांच्याच फायद्याचं होईल.